पवनचक्की प्रकल्पासाठी धमकावून 2 कोटी रुपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला व मागील 21 दिवस फरार असलेला वाल्मिक कराड याला येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने 15 दिवसाची कोठडी सुनावली। यावर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुनावणी चालली। दरम्यान सरकारी वकिलांनी ऐनवेळी वैयक्तिक कारण देत या प्रकरणातून माघार घेतली। मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून आणि पवनचक्की प्रकल्पासाठी 2 कोटी रुपयाची खंडणी मागितल्याचे प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे। या 2 प्रकरणासह पवनचक्कीवरील वॉचमनला मारहाण प्रकरणी अॅट्रॉसिटी व पवनचक्कीवर भांडण असे इतर 2 गुन्हे देखील दाखल आहेत। या 4ही प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे। दरम्यान खंडणी प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यासह संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तत्कालीन केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे सध्या याच कोठडीत आहे। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। दरम्यान 11 डिसेंबर 2024 रोजी दाखल गुन्ह्यावरून वाल्मिक कराड फरार होता। त्याच्या अटकेसाठी मोठा मोर्चा देखील निघाला। पोलीस यंत्रणेच्या अपयशाची चर्चाही झाली। दरम्यान मंगळवारी सकाळी तो पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात शरण आला। त्यानंतर त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई करून त्याला केजला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी आणले। अगोदर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्याला सुनावणीसाठी न्यायालयात आणले। वाल्मिक कराडला केजला आणणार असल्याने त्याच्या समर्थकांनी या परिसरात मोठी गर्दी केली। पोलिसांनी देखील तगडा बंदोबस्त ठेवला होता। न्यायाधीश एस.वाय. पावसकर यांच्यासमोर सुनावणी झाली। CIDचे वकील ॲडव्होकेट JB शिंदे यांनी 15 दिवसाची कोठडी मागितली। न्यायाधीश श्री पावसकर यांनी 15 दिवसाची कोठडी सुनावली। वाल्मिक कराड यांच्याकडून ॲडव्होकेट अशोक कवडे यांनी बाजू मांडली।